12 ऑगस्टला बुधवारी आली आहे दीप अमावस्या, जी वर्षातून फक्त एकदाच येते. या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने एका विशिष्ट ठिकाणी फक्त एक दिवा लावला तर पितृदोष कायमचा नाहीसा होतो. पितरांचे आशीर्वाद मिळतात, घरातील सर्व बाधा दूर होतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी, प्रगती आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होतं. तर हा दिवा नेमका कुठे लावायचा, कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणत्या वेळेला लावायचा, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, येत्या 12 ऑगस्टला बुधवारी दीप अमावस्या आलेली आहे. आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. काही ठिकाणी हिला दर्श अमावस्या किंवा गतहारी अमावस्या अशा नावांनी देखील ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी घरामध्ये असणारे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि संपूर्ण घरामध्ये दिवे प्रज्वलित केले जातात. दीप म्हणजे प्रकाश, आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये दिवे लावण्यामागे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन सकारात्मकता, सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश आपल्या घरामध्ये यावा अशी श्रद्धा देखील जोडलेली आहे. म्हणून या दिवशी घरातले जुने दिवे स्वच्छ केले जातात, त्यांना हळद कुंकू लावलं जातं आणि श्रद्धेने त्यांची पूजा केली जाते. तसंच बघा, दीप अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा करून येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत करण्याची ही परंपरा आहे. पण दीप अमावस्या फक्त दिव्यांच्या पूजेपुरती मर्यादित नाही. ही तिथी आपल्या पितरांच्या स्मरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं, त्यांच्या नावाने नैवेद्य अर्पण केला जातो आणि अनेक ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ दिवा प्रज्वलित केला जातो. कारण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करणं ही आपल्या परंपरेतील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आजच्या या दीप अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी करायचा एक अतिशय सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एका दिव्याचा हा उपाय आहे. हा दिवा योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने लावला तर पितरांच्या कृपेसाठी आणि घरातील अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय श्रद्धेने केला जातो. घरामध्ये सतत अडथळे येत असतील, एखादं काम वारंवार बिघडत असेल, व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती नसेल होत, नोकरीमध्ये स्थैर्य मिळत नसेल किंवा पैसा येऊनही टिकत नसेल, तर अशा वेळी पितरांचं स्मरण करून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणं महत्त्वाचं मानलं जातं. म्हणूनच 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला पितरांच्या नावाने हा दिवा नक्की लावा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशाच प्रकारचे धार्मिक उपाय, सण-उत्सवांचं महत्त्व आणि आपल्या परंपरेशी संबंधित माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळणार आहेत. तर बघा, आपल्या धार्मिक परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की आपल्या पूर्वजांचं स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यांच्यासाठी केलेली सेवा याला खूप महत्त्व आहे. काही कारणामुळे पितरांचं स्मरण होत नसेल किंवा त्यांच्या नावाने आवश्यक धार्मिक विधी आणि सेवा केली जात नसेल, तर त्याचा परिणाम कुटुंबावर होतो अशी धार्मिक मान्यता आहे. यालाच अनेक वेळा पितृदोषाशी जोडलं जातं. आणि म्हणूनच आपल्या पितरांची सेवा ही फक्त एखाद्या विशेष दिवशी न करता अमावस्येला त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या नावाने दिवा लावणं आणि मनापासून प्रार्थना करणं शुभ मानलं जातं. आता पितृदोष असेल तर नेमकं काय होतं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघा, घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, कामं होताना वारंवार अडथळे निर्माण होत असतील, घरातील वातावरणामध्ये तणाव वाढत असेल, तर अशा परिस्थितीत पितरांचं स्मरण करून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. काही वेळा वैवाहिक जीवनामध्ये सतत वादविवाद होत असतील, घरामध्ये शांतता राहत नसेल किंवा मुलामुलींच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येत असतील, तरीही पितरांची सेवा आणि त्यांचं स्मरण करण्याला आपल्या धर्मामध्ये महत्त्व दिलं जातं. याचबरोबर व्यवसायामध्ये वारंवार नुकसान होत असेल, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये स्थैर्य मिळत नसेल, तर अशा वेळीही पितरांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते. आणि आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्थैर्य. घरामध्ये पैसा येत असतो, पण काही ना काही कारणामुळे तो टिकत नाही. अचानक खर्च वाढतात, व्यवसायामध्ये अडचणी येतात
किंवा आर्थिक प्रगती थांबल्यासारखी वाटते. अशावेळी अनेक जण धार्मिक श्रद्धेने पितरांचं स्मरण करतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अडचणीचं एकमेव कारण पितृदोषच आहे. पण आपल्या परंपरेनुसार पितरांचं स्मरण करून त्यांच्याकडे क्षमा मागणं, त्यांच्यासाठी दिवा लावणं आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करणं ही एक श्रद्धेची सेवा आहे. आणि म्हणूनच दीप अमावस्येचा हा दिवस यासाठी विशेष मानला जातो, कारण दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे. आपण जेव्हा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावतो तेव्हा मनामध्ये एकच भावना ठेवायची असते: आमच्या पूर्वजांना शांती लाभो, त्यांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहो आणि आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो. ही भावना महत्त्वाची आहे. आता हा दिवा नेमका कुठे लावायचा? तर यासाठी तुम्हाला फार दूर कुठेही जायची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या घरामध्येच हा उपाय करता येतो. तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचं पाणी ठेवलेलं असतं, म्हणजे पाण्याचा माठ, हंडा, फिल्टर किंवा पिण्याच्या पाण्याचं दुसरं भांडं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पाण्याच्या स्थानाला पितरांशी संबंधित विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे या ठिकाणी पितरांच्या स्मरणार्थ दिवा प्रज्वलित करून त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. पितरांशी संबंधित धार्मिक विधींमध्ये दक्षिण दिशेला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे दिवा ठेवताना शक्य असेल तर त्याची ज्योत दक्षिण दिशेकडे राहील याची काळजी घ्या. तर आता आपण पाहूया की 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला पितरांसाठी हा दिवा नेमका कसा तयार करायचा. बघा, यासाठी तुम्हाला फार काही मोठं साहित्य लागत नाही. घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या काही वस्तूंनी तुम्ही हा उपाय करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे. पणती घेताना ती स्वच्छ आणि व्यवस्थित असावी. तुटलेली किंवा फुटलेली पणती घेऊ नका. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता. धार्मिक श्रद्धेनुसार कणकेचा दिवा शुभ मानला जातो. त्यामुळे कणकेचा दिवा बनवणं शक्य असेल तर तो घेऊ शकता. नाही जमलं तरी साधी स्वच्छ मातीची पणती वापरली तरी चालेल. आता या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात ठेवायची आहे. वात व्यवस्थित ठेवून त्यामध्ये तेल घालायचं आहे. इथे तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता. जर तुमच्याकडे यापैकी तेल उपलब्ध नसेल तर घरामध्ये उपलब्ध असलेलं तेल वापरू शकता. उपाय करताना वस्तूंपेक्षा श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची आहे. यानंतर या तेलामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी काळे तीळ टाकू शकता. आता दिवा तयार झाल्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावायचं. आता हा तयार केलेला दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचं पाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये माठ असेल, पाण्याचा हंडा असेल, वॉटर फिल्टर असेल किंवा पिण्याच्या पाण्याचं जे काही स्थान असेल तिथे हा दिवा ठेवू शकता. आणि दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे राहील अशा पद्धतीने तो ठेवायचा. दिवा लावताना घाईघाईने फक्त दिवा पेटवायचा नाही. 2 मिनिटं शांत उभं राहा. मनात आपल्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे आणि आपल्या कुटुंबातील जे पूर्वज आता आपल्यामध्ये नाहीत त्यांचं स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा, आमच्या पितरांना शांती लाभो. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव राहू द्या. आमच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि आर्थिक स्थैर्य नांदू द्या. आमच्या मुलांची प्रगती होऊ द्या आणि आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. अगदी साध्या शब्दांमध्ये तुम्ही अशी प्रार्थना केली तरी चालेल. कारण पितरांसाठी केलेल्या या सेवेमध्ये मोठमोठे मंत्र किंवा कठीण विधी करण्यापेक्षा मनापासून केलेलं स्मरण आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. आता हा दिवा किती वेळ ठेवायचा याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही हा उपाय सकाळी करत असाल तर शक्यतो दुपारी 12 वाजेपर्यंत दिवा तेवत राहील एवढं तेल त्यामध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा असेल तर संध्याकाळी दिवा लावून तो शक्यतो रात्री उशिरापर्यंत तेवत राहील एवढं तेल ठेवा. दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी मात्र नक्की घ्या. दिवा पडणार नाही, आजूबाजूला ज्वलनशील वस्तू नाहीत आणि लहान मुलांच्या आवाक्यापासून तो सुरक्षित आहे याची काळजी घ्या.
आता बघा, फक्त घरातील पाण्याच्या ठिकाणी दिवा लावून हा उपाय पूर्ण होत नाही. पितरांच्या स्मरणार्थ आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी दिवा लावण्याची आपल्या परंपरेमध्ये पद्धत आहे, आणि ते ठिकाण म्हणजे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार. तर बघा, आता दुसरा दिवा आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. आपल्या परंपरेमध्ये अशी श्रद्धा आहे की दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करून घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होते आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करता येते. म्हणून 12 ऑगस्टच्या दिवशी हा दिवा नक्की लावा. आता इथेही तुम्ही कणकेचा दिवा किंवा मातीची स्वच्छ पणती वापरू शकता. त्यामध्ये तेल आणि वात ठेवायची आणि हळद कुंकू लावून तो दिवा तयार करायचा. पण मुख्य प्रवेशद्वारावर दिवा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही घराच्या बाहेरून आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला जी बाजू येते त्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याजवळ एक ग्लास पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा. हा छोटासा विधी करताना आपल्या मनामध्ये आपल्या पितरांचं स्मरण ठेवा. तुमच्या कुटुंबातील जे पूर्वज आता या जगात नाहीत त्यांची आठवण करा. त्यांच्यामुळे आपल्याला हे कुटुंब, ही परंपरा आणि हे घर मिळाले आहे याची जाणीव ठेवून त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करा. तुम्ही मनात असं म्हणू शकता, हे आमच्या पितरांनो, आमच्याकडून जाणून अजाणून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. आमच्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. घरामध्ये सुख शांती राहू द्या. मुलांची प्रगती होऊ द्या. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळू द्या. आणि आमच्या घरामध्ये धनधान्याची, सुख समृद्धीची कमतरता पडू देऊ नका. अगदी मनापासून केलेली ही प्रार्थना पुरेशी आहे. आता यानंतर आणखी एक दिवा लावायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा ठेवण्यासाठी योग्य आणि सुरक्षित जागा असेल तर तिथेही तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावू शकता. हा दिवा लावताना त्याच पद्धतीने मातीची पणती किंवा कणकेचा दिवा वापरायचा. त्यामध्ये तेल आणि वात ठेवायची. त्यानंतर एक ग्लास पाणी ठेवायचं आणि 5 अगरबत्त्या लावायच्या. आता दक्षिण दिशेकडे तोंड करून शांतपणे बसायचं. दोन्ही हात जोडायचे आणि आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं. ज्यांना पितृस्तोत्र माहिती असेल त्यांनी एकदा पितृस्तोत्राचं पठण करू शकता, आणि ज्यांना पितृस्तोत्र माहीत नसेल त्यांनी साध्या शब्दांमध्ये आपल्या पितरांना प्रार्थना केली तरी चालेल. उदाहरणार्थ, आमच्या पितरांना शांती लाभो. आमच्याकडून जाणून अजाणून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. आमच्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. घरामध्ये सुख शांती राहू द्या. मुलांची प्रगती होऊ द्या. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळू द्या. आणि आमच्या घरामध्ये धनधान्याची, सुख समृद्धीची कमतरता पडू देऊ नका. अशी प्रार्थना करताना मनामध्ये कोणताही दिखावा ठेवायचा नाही. फक्त श्रद्धेने आणि कृतज्ञतेने पितरांचा स्मरण करायचं. आणि बघा, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडे मोठा विधी करण्यासाठी वेळ किंवा साधनं नसतील तरी चिंता करू नका. पितरांसाठी एका ठिकाणी श्रद्धेने लावलेला एक दिवासुद्धा तुम्ही करू शकता. कारण प्रत्येकाला घरामध्ये प्रत्येक उपाय करणं शक्य असेलच असं नाही. म्हणून तुमच्या परिस्थितीनुसार जे शक्य आहे ते करा. आता जर तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तिथे दिवा लावण्याची ही परंपरा आहे. आणि पिंपळाच्या झाडाशी आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पितर, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित श्रद्धा जोडलेल्या आहेत. म्हणून पुढचा हा उपायसुद्धा महत्त्वाचा आहे. तर बघा, जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली देखील एक दिवा लावू शकता. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पिंपळाच्या वृक्षाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं वास्तव्य असल्याची श्रद्धा आहे. त्याचबरोबर पितरांशी देखील या वृक्षाचा संबंध जोडला जातो. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं शुभ मानलं जातं. इथेही तुम्ही कणकेचा दिवा किंवा मातीची स्वच्छ पणती घेऊ शकता. त्यामध्ये तेल आणि वात ठेवून दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना घाई न करता 2 मिनिटं शांतपणे उभं राहा. आपल्या पितरांचं स्मरण करा आणि मनापासून अशी प्रार्थना करा, हे आमच्या पितरांनो, तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव राहू द्या. आमच्या घरातील अडचणी दूर होऊ द्या. आमच्या मुलांना यश आणि प्रगती मिळवू द्या. आमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू द्या. आणि जर तुमच्या मनामध्ये एखादी विशेष इच्छा असेल तर ती इच्छा देखील पितरांच्या चरणी मनापासून सांगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पितरांसाठी दिवा लावताना श्रद्धा आणि कृतज्ञता हीच सर्वात महत्त्वाची भावना असली पाहिजे. फक्त काही मिळावं म्हणून दिवा लावायचा नाही.
ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे आली आहे, अशा आपल्या पूर्वजांचं स्मरण म्हणून हा दिवा लावायचा. आणि बघा, शक्य असेल तर या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार काही मदत करणं देखील चांगलं मानलं जातं. कारण आपल्या पूर्वजांच्या स्मरणातून केलेली सेवा आणि दान यामुळे मनामध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण होते. आता यानंतर आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता. जर तुमच्या घराच्या आसपास नदी, तलाव किंवा वाहतं पाणी असेल, तर तिथे देखील दीप अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. संध्याकाळी तिथे जाऊन सुरक्षित जागी एक छोटा दिवा प्रज्वलित करा. पाण्याजवळ दिवा ठेवताना मात्र सुरक्षिततेची काळजी घ्या. वाहत्या पाण्यात दिवा सोडण्यापेक्षा सुरक्षित जागी ठेवणं अधिक योग्य आहे. दिवा लावताना आपल्या पितरांचं स्मरण करा. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती राहावी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात प्रगती करावी अशी प्रार्थना करा. विशेषतः घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल, नोकरीमध्ये स्थैर्य मिळावं अशी इच्छा असेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी वाढावी असं वाटत असेल, तर त्या भावनेनेही प्रार्थना करू शकता. कारण आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार पितरांचा आशीर्वाद हा कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण आता इथे एक प्रश्न नक्कीच येतो की इतक्या सगळ्या ठिकाणी दिवे लावणं प्रत्येकाला शक्य आहे का? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे, नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिवा लावणं शक्य नसेल तर त्यासाठी अजिबात चिंता करू नका. तुमच्या परिस्थितीनुसार एका ठिकाणी पितरांच्या स्मरणार्थ श्रद्धेने दिवा लावला तरी तुम्ही हा उपाय करू शकता. विशेषतः घरामध्ये पाण्याचं जे स्थान आहे तिथे दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावण्याचा जो उपाय मी सुरुवातीला सांगितला तो तुम्ही नक्की करू शकता. आणि जर पिंपळाचं झाड जवळ असेल तर तिथे संध्याकाळी दिवा लावू शकता. म्हणजे तुम्हाला सगळे उपाय करण्याची सक्ती नाही. तुमच्या श्रद्धेनुसार आणि तुमच्या सोयीनुसार जे शक्य आहे ते करा. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीही मोठी प्रगती केली, पैसा कमावला, व्यवसाय उभा केला, घर बांधलं किंवा मुलांना मोठं केलं, तरी या सगळ्याच्या मुळाशी आपले पूर्वज आहेत. म्हणून वर्षातून येणाऱ्या अशा विशेष तिथीला त्यांचं स्मरण करणं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करणं ही खूप सुंदर भावना आहे. आणि म्हणूनच 12 ऑगस्टची ही दीप अमावस्या अजिबात दुर्लक्षित करू नका. तुम्हाला मोठा विधी करता आला नाही तरी चालेल. तुम्ही फक्त एक स्वच्छ दिवा घ्या, तो श्रद्धेने पितरांच्या स्मरणार्थ लावा आणि काही क्षण मनापासून त्यांच्याशी प्रार्थना करा. घरामध्ये सुख शांती राहावी, मुलांनी आयुष्यात प्रगती करावी, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळावं, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि घरामध्ये लक्ष्मीची कृपा आणि समृद्धी टिकून राहावी अशी मनोभावी प्रार्थना करा. श्रद्धेने केलेली छोटीशी सेवाही मनाला समाधान देऊन जाते. आणि हो, या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान किंवा शक्य असेल ती मदत करणं देखील चांगलं आहे. कारण आपल्या पितरांचं स्मरण फक्त दिवा लावण्यापुरतं नसून त्यांच्या आठवणीने एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात थोडासा प्रकाश निर्माण करणं ही देखील सुंदर गोष्ट आहे. तर बंधू भगिनींनो, बुधवार 12 ऑगस्टच्या दीपामावस्येला पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा नक्की लावा. तुमच्या घरामध्ये सुखशांती, समाधान, आरोग्य, प्रगती आणि आर्थिक स्थैर्य नांदो. तुमच्या कुटुंबावर पितरांचे आशीर्वाद सदैव राहोत आणि स्वामी समर्थांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहो, हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मनात पितरांसाठी श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारातील आणि नातेवाईकांमधील ज्या व्यक्तीला उपयोगी पडेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच धार्मिक उपायांची, सण उत्सवांची आणि आपल्या परंपरेशी संबंधित माहिती घेऊन आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.